चैत्र पालवी मारुती चितमपल्ली. वानरे. वनकुटीसमोर दाट आमराई होती. मध्येच 2-4 चिंचेची झाडे होती. जुन्या शेताच्या बांधावर डेरेदार मोहाची झाडे उभी होती. या साऱ्या राईतून सावरीचे एक उंच झाड देवळाच्या शिखरासारखे डोकावे. आजूबाजूच्या रानात राय मुनियाची दाट झुडपे होती. वानराच्या वस्तीसाठी हे आदर्श ठिकाण होते. बलदंड नायक असलेला वानरांचा कळप इथे वर्षभर राहायचा. संस्कृत भाषेत वानराला एक सुंदर आणि आशयघन नाव आहे. शाखामृग म्हणजे वृक्षांच्या फांद्यांतून राहणारा प्राणी. शाखामृग म्हणजे वृक्षांच्या फांद्यातून राहणारा प्राणी. ते उन्हाळ्याचे दिवस होते. पहाटे लवकर त्यांना जाग येई. आजूबाजूच्या वानरांचे कळपही जागे झालेले असत. आमराईतला कपिंद्र भुभुकार करून इतर कळपांच्या नायकांना आव्हान देई. कळपातील वानरे किलकिलाट करीत त्यांच्यात विरोधपर किचकिच चाले. कपिंद्र हुर्र असा आवाज काढून गुरकावे. मग सारे काही शांत होई. तोपर्यंत चांगलेच उजाडलेले असे. कपिंद्र दाणकन फांदीवरून खाली उडी घेई आणि शेवटी उंच करून जंगलाच्या दिशेने धाव घेई. कळपातील सारी वानरे त्यांचे अनुकरण करीत रस्त्याने चालू लागत. कपिंद्र एकदा का कुटुंब कबिल्यासह उंच झाडावर चढून बसला की इतरही वानरे आजूबाजूच्या झाडावर चढून बसत. जंगलातल्या झाडांची पानगळ झालेली असे. कुसुमाला तांबडी गुलाबी कोवळी पाने येऊ लागत. धावड्याला पोपटी रंगाची नाजूक पाने येत. साजा आणि बिजाला लुसलुशीत पाने येऊ लागत. या झाडांची कोवळी पाने चरताना वानरे स्पष्ट दिसत. अशी चरू लागली की त्यांच्याकडे पाहणे मोठ्या गमतीचे असे. हळूहळू झाडे हिरव्यागार पानांनी भरून जात. त्या पानोळ्यात चरत असलेली वानरे मोठ्या प्रयत्नाने दिसत. निवडक पाने खाताना फांद्याखाली फेकून देत. खाण्यापेक्षा नासाडी अधिक करत. परंतु वानरांनी केलेली ही नासधूस वाया जात नाही. कारण हा जमिनीवर पडलेला चारा चितळांचा कळप मोठ्या आवडीने खातो. वानरे जशी वनाच्या अंतर्भागात जात तशी सांबर, चौशिंगा, बेकर आदी मृगपरिवार ज्या झाडावर वानरांचा कळप असे तिकडे आकर्षित होई. त्यातील एखादे मिस्किल वानर जमिनीवर येऊन चरणाऱ्या चौशिंगाच्या अंगाला हात लावी. एखादे खोडसाळ पिलू त्याच्या पाठीवर जाऊन बसे. परंतु हरिणे अशा माकडचेष्टा अधिक सहन करीत नसत. कपिंद्राला वनस्पती सृष्टीची चांगली माहिती असावी. विविध प्रकारच्या झाडांना फुले कधी येतात, फळाने कधी बहरतात, कधी पिकतात याची त्याला माहिती असे. विषारी फळे खाऊन वानरे दगावल्याचे मी कधी पाहिले नाही. ते रानमेव्याचे दिवस होते. मोहाची फुले आल्यावर टपोऱ्या मोहाट्या यायच्या. टेंभुर्णीची फळे पिकू लागायची. पिंपरे पिकू लागायची. बेरडा व हिरड्याची फळे पक्व व्हायची. रानमेव्याच्या दिवसात जंगलातील सारी हरिणे त्यांचे वाटेकरी असत. ओढा वाहत असलेल्या दाट जंगलातल्या झुडपात सुस्तावलेला वाघ विश्रांती घेताना दिसे. जवळच अर्धवट खाल्लेले भक्ष्य त्याने फांद्या पाने यांनी झाकून ठेवलेले असे. उंच झाडावर चरत असलेल्या कपिंद्राची नजर त्याच्याकडे गेली. त्याने खॅक खॅक खिकीट खॅक खॅक असा धोकासूचक आवाज करून
साऱ्या मृगपरिवाराला सावध केले. सकाळपासून चरत असलेली वानरे दुपारच्या वेळी एखाद्या पाणझरीची वाट धरीत पुढे कपिंद्र असायचा. पाण्याजवळ आला की इकडे तिकडे सावधगिरीने पाहायचा. इतर वानरे दूर बांबूच्या बेटाखाली बसलेली असायची. तो पाण्याला तोंड लावून चुरूचुरू पाणी प्यायचा. एक दोन घोट घेतले की तोंड वर करून इकडे तिकडे सरावाने बघायचा. तोंडावरच्या केसातून थेंब थेंब पाणी गळत असे. मग पूर्ववत पाणी पिऊ लागे. नंतर तो बाजूला सरे. तशी कळपांतील वानरे आणि पिले धावत पाण्यावर येऊन तोंडाने पाणी पित, परंतु अगदी सावधगिरीने. भरपूर पाणी प्यायली की त्यांचा मोर्चा तळाच्या बांधावर जाई. तिथल्या झाडांच्या सावलीत बुंध्यांना टेकून बसत. अशी विश्रांती घेताना काहींना डुलकी लागे. एखादे वानर चक्क झोपी जाई. अशा गाफीलपणे झोपलेल्या वानरावर दबा धरून बसलेला रानकुत्र्यांचा कळप तुटून पडे. बाकी सारी वानरे पटापट झाडावर चढून बसत. रानकुत्री काही मिनिटातच त्या वानराचा फडशा पाडत. झाडावर बसलेली वानरे टकमक रानकुत्र्यांकडे पाहत राहत. सायंकाळ होताच कपिंद्रासह सारा कळप रात्रीच्या वस्तीला आमरईत परतला. याच काळात कळपातील माद्या वातीसारख्या दिसणाऱ्या काळ्या पिलांना जन्म देऊ लागल्या. कळप चरायला निघाला की पिले मातांच्या पोटांना बिलगून राहत. आई झाडाच्या सावलीत बसलेली असे. ते धिटुकले पिलू तिच्यापासून काही हाताच्या अंतरावर उड्या मारीत खेळत असे. थोडीशी जरी सावट लागली की ते पिलू लगेच आईच्या कुशीत जाऊन बसे. उंच कपाळ आणि बटबटीत डोळे असलेले पिलू तिच्या पोटा अडून टकमक बाहेर पाहू लागे. पिले जशी मोठी होऊ लागत तशी ती सारी आपसात खेळू बागडू लागत. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या घेत. अशी उडी घेताना एखादे बालक चुकून खाली पडून जखमी होई तर सारी जण त्याचा त्याग करून निघून जात. कोणा तरसा कोल्ह्याच्या तावडीत सापडून त्यांचा निकाल लागे. मेघांचा गडगडाट होऊन जंगलात पावसाची सतत धार लागली. मध्येच वारे वादळ येई. अशा काळात वानरांचा कळप राईत गुपचूप बसलेला असे. विजेचा कडकडाट होऊ लागला की तो कळप चिंचेच्या झाडाचा आश्रय घेई. आदिवासी सांगत की चिंचेच्या झाडावर कधी वीज पडत नाही. चिंचेची पाने आणि चिगुरावर फुलावर उपजीविका करीत. जंगलात जिकडे तिकडे उंच गवत आणि दाट झुडपे वाढलेली असत. हरिणांना पिले होऊन ती गवतात वाढू लागत. त्यांच्या मागावर बिबट आणि वाघिणीचे छावे फिरू लागत. पावलोपावली त्यांना धोका वाटे. अशा काळात वानरे जंगलात क्वचितच जात. धोबी पक्षाचे तळ्याकाठी आगमन होताच पावसाळा संपलेला असे. तळ्याच्या पाण्यावर धुके पडू लागे तशी जंगलात कडक थंडी पडू लागे. झाडांच्या पानांतून दवाचे थेंब टपटप पडू लागत. वानरांचे कळप पूर्ववत हिंडू फिरू लागायचे. जंगलात आवळे पिकू लागले तसा त्यांचा मोर्चा रोज एका आवळ्याच्या झाडाकडे जाई. दिवसभर ते आवळे खात. या दिवसात इतरही फळे खूप मिळत. जंगलात वेगवेगळे वानरांचे कळप होते. असे कळप नायकांच्या भुभुकारावरून स्वतंत्रपणे ओळखू येतात. बहुतेक हे कळप आपल्या नायकासह गुण्या गोविंदाने जगत असत. परंतु कळपातील असंतुष्ट नरांना नायक हुसकावून द्यायचा. असे बहिष्कृत झालेले नर एका टोळीतून राहू लागत. त्यांना स्वतःचे क्षेत्र नसे. त्या टोळीतील वानरे एकापेक्षा एक वरचढ आणि स्वभावाने दुष्ट असत. अशी ही
विघ्नसंतोषी टोळी शेजारच्या एखाद्या नांदत्या कळपातील नायकावर वक्र दृष्टी ठेवी. संधी मिळताच नायकाला ठार देखील मारीत किंवा त्याला कळपातून हुसकावून देत. मग नायक कोण व्हायचे यातून त्यांची भांडणे हाणामाऱ्या होत. एखाद्या नांदत्या कळपाचा संसार उद्ध्वस्त करतात. अशा उद्ध्वस्त कळपातील वानरे दुसऱ्या कळपाला जाऊन मिळतात. हा सारा बदल सहज घडून येतो. परंतु वानरांचा खरा वैरी बिबट होता. या मांजराच्या कुळातील बिबट्याला आपली मान वर करून पाहता येते. अशी मान वर करून पाहणे इतर प्राण्यांना शक्य नाही. शिवाय बिबट मोठा लबाड प्राणी. तो झाडावरही उंचावर चढू शके. अधूनमधून तो राईमध्ये अंधार पडला की वानरे झाडावर फांद्यांच्या बेचक्यात एक पाय इकडे आणि दुसरा पाय तिकडे करून फांदीला घट्ट धरून झोपी गेलेली असत. त्या दिवशी बिबट्याने रात्री येऊन एकदम मोठ्याने डरकाळी फोडली. त्या आवाजाने दचकून एक वानर खाली पडले. लगेच त्याला तोंडात पकडून दूर नेले व आडोशाला बसून त्याला खाल्ले. ही सारी वानरे मोठी जिज्ञासू होती. जंगलातील प्रत्येक सावट वानरांना कळते. त्याच्या नजरेतून काही सुटत नाही. या त्यांच्या कुतूहलजनक स्वभावामुळे कित्येकदा स्वतःच्या प्राणाला मुकतात. त्या दिवशी नेमके तेच घडले. बिबट राईत आला. सूर्य मावळला तरी राईत अजून उजेड होता. बिबट एका अंगावर जमिनीवर पडला. डोळे मिटले होते. बराच वेळ गेला तरी त्याची हालचाल दिसेना. वानराच्या कळपाच्या लगेच हे लक्षात आले. त्यांना वाटले की ज्या अर्थी काही हालचाल दिसत नाही त्या अर्थी तो मेला असणार. पण खात्री कुणी करायची? सारी वानरे प्रश्नार्थक मुद्रेने कपिंद्राकडे पाहू लागली. शेवटी कपिंद्र झरझर खाली उतरला. बिबट्याकडे पाहत तो हळूहळू त्याच्याजवळ जाताच मेल्याचे सोंग घेतलेल्या बिबट्याने पंजाच्या एका तडाख्यात त्याला जायबंदी केले. जबड्यात घट्ट धरून तो जंगलाच्या दिशेने धावला. कपिंद्र गेल्यामुळे कळपाचे रोजचे जगणे थांबले नाही. कळपातील एका सशक्त वानराने त्याची जागा घेतली. सुरुवातीला खळबळ माजली. 1-2 शिरजोर नरांशी त्याला झगडा करावा लागला. अशा रोजच्या संघर्षामुळे साऱ्यांची उपासमार होऊ लागली. शेवटी साऱ्यांनी त्या वानराचा कपिंद्र म्हणून स्वीकार केला. जणू काही घडलेच नाही असे समजून सारा कळप रोजचे जीवन जगू लागला. लेख समाप्त.